ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं लोकसभेत निवेदन। दिल्लीत काँग्रेसचा सरकारविरोधी लोकशाही बचाव मोर्चा। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधींसह दिग्गज मोर्चात सहभागी। तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज प्रचार सभा। सरकार टिकवण्यासाठी आमदारांना कथितरित्या लाच दिल्याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची सोमवारी सीबीआयकडून होणार चौकशी। सिरियात अलेपोच्या दक्षिण भागात लष्कर आणि जिहादींमधल्या संघर्षात 70हून अधिक ठार। कॅनडातल्या जंगल भागात वणवा, सुमारे 80,000 नागरिकांचं स्थलांतर। राज्यात गोवंश हत्येवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला। नीट संदर्भात देशातल्या 8 राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता। जलवाहतूक महामंडळाच्या स्थापनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मेरीटाईम महामंडळाच्या बैठकीत दिली तत्वतः मंजुरी। मुंबई उच्च न्यायालयानं कोठडीत होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात राज्य सरकारला तातडीनं कायदा करण्याचे दिले निर्देश। सामाजिक क्रांतीचे उद्गाते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात त्यांना अभिवादन। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी धनाजी यमकर यांची निवड। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं लाखो रुपयांचा भेसळयुक्त गूळ पोलिसांनी घेतला ताब्यात, 4 गोदामांवर घातले छापे। जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत भारताचा के श्रीकांत 12व्या स्थानी, महिला एकेरीत सायना नेहवाल 8व्या स्थानावर आणि पी.व्ही. सिंधू 10व्या स्थानावर। माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडी उपांत्य फेरीत।